गेल्या काही दिवसांमध्ये जो गेल्या वर्षी सोयाबीनचा रेट होता, त्याच्यापेक्षा यंदा सोयाबीनचे रेट ₹6,000 प्रति क्विंटलपर्यंत पोहोचलेले आहेत. तर ह्या एकदम वाढीची कारणं काय आहेत आणि कशामुळं या सोयाबीनमध्ये सध्या तेजी दिसून येत आहे? ओके सर. पहिले तर आपण ह्या गोष्टीवरती भर देऊयात, की हा जो रेट ठरतो, हं, हा बेसिकली रेट ठरतो कसा? हं. हे जाणून घ्यायला आपल्याला मेजरली बघायला लागेल. जर ह्या सीझनमध्ये आपण बघायला गेलो, तर नक्कीच रेट चांगला भेटत आहे करंटली शेतकऱ्याला ॲज कंपेअर्ड टू लास्ट इयर. ह्याच्या मागचे 2 ते 3 कारण असे आहेत, की पहिलं जर आपण फंडामेंटल एनालिसिस यात बघायला गेलो, प्लस टेक्निकल एनालिसिस जर जॉइन करायला गेलो, तर ह्या वर्षी आपला जो क्रॉप आहे, तो नक्कीच लास्ट इयरपेक्षा कमी झालेला आहे. लास्ट इयर जो इंडियाचा टोटल क्रॉप होता, तो होता ऑलमोस्ट 12.50 मिलियन टनचा सोयाबीन सीडचा क्रॉप होता. जवळपास 12 लाख दशलक्ष टन इतका तो त्याचं प्रोडक्शन झालेलं होतं. येस. आणि ॲज कंपेअर्ड टू आपण ह्या वर्षी 2025चा जर आपण क्रॉप बघायला गेलो, तर तो आहे 10.5 मिलियन टनच्या आसपास. म्हणजे जवळपास 2 लाख येस, 2 ऑलमोस्ट लाखांना कमी आहे. 2 लाख. दशलक्ष टनानं कमी आहे. येस. बरं 20 लाख अराउंड 20 लाख टनानं तो कमी आहे. येस, 20 बरोबर. लाख टनाचा क्रॉप यंदा ह्या सीझनमध्ये कमी असल्यामुळे बाजारात ही जी न्यूज गेलेली आहे, की डिमांड अँड सप्लाय जो गॅप होत आहे, त्या कारणास्तच आत्ताचे जे रेट्स आहेत, ते थोडीशी वरची रॅली धरलेली हे आहे. सगळ्यात महत्वाचं आता हे जे तुम्ही प्रोडक्शनचे रेट सांगतायत, हं. हे प्रोडक्शनच्या रेटला आधार काय आणि त्याला नक्की त्याचं फंडामेंटल काय आहे? येस. आता जर आपण याचं फंडामेंटल एनालिसिस करायला गेलो, तर बेसिकली आपण हे बघू, की बाबा सोया सीड जो आहे, त्याचा उपयोग कुठं होतो? सोया सीडचा मेजर उपयोग जो होतोय, तो होतोय आपला ॲनिमल फीड इंडस्ट्रीमध्ये ॲज अ प्रोटीन सोर्स. बरं. हे रिच इन प्रोटीन्स प्लस अमायनो ॲसिड रिच असल्यामुळे हे पोल्ट्री फीडमध्ये चांगल्या प्रमाणात इन्क्लुजन लेव्हल होत आहे. बरं. जर आपण बघायला गेलो, तर पोल्ट्रीच्या कंप्लीट फीडमध्ये ऑलमोस्ट 18 to 20% इन्क्लुजन लेव्हल आहे. बरं. सोयाबीन मिल्स बरं. जे आपण सीड घेतो, सीड घेतल्यानंतर त्या सीडवरती प्रतिक्रिया केली जाते. त्यात जसं होतं, की तुमचं 18% तेल निघतं आणि उरलेलं 72% जे आहे ते तुमचं मील निघतं. बरं. सो हा त्याचा रेशो आहे. बरं. सीड बेसिकली एंड कंझ्युमर जो आहे तो आपला एक्स्ट्रॅक्शन युनिट्स वाले अच्छा. असतात. म्हणजे त्या तेल कंपन्या सगळ्या. तेल कंपन्या राहतात. बरोबर. सो तेल कंपन्या काय करतात, की ह्या सीड मधनं तेल एक्स्ट्रॅक्ट करून मील जो आहे तो मार्केटमध्ये सेल करतात. बरं, आणि ओके. तो मील जो आहे तो मेजर कंझ्युमर आहे पोल्ट्री, ॲक्वा हे जे 2 इंडस्ट्रीज आहे. बरं. प्लस ॲक्वा म्हणजे मत्स्योद्योगासाठी. मत्स्योद्योग. बरं. प्लस कॅटलमध्ये काही यूज होती आणि स्वाईन फीड प्रोडक्शन मध्ये थोडीफार यूज होते. बरं. सो आता जर आपण ह्याचं डिमांड सप्लाय बघायला गेलो, तर मी जर गेल्या वर्षीचा आपण जर क्रॉप बघितला जो 12.5 मिलियन टनचा होता आणि गेल्या सीझनला किंवा गेल्या वर्षी जर आपण बघायला गेलो, की बाजारभाव जो होता तो 35,000 पर टन ते 40,000 पर टनाच्या रेंजमध्येच राहिला होता. ओके. अच्छा, संपूर्ण सीझन तो 35,000 ते 40,000. ऍव्हरेज जर आपण बघायला बरं. गेलो तर 35 ते 40,000 रुपयाच्या रेंजमध्ये खेळत होता. बरोबर. कारण आपल्याकडे ऑलरेडी ऑलमोस्ट 1.5 ते 2 मिलियन टनचा एक्सेस क्रॉप असल्यामुळे बरं. तेवढी डिमांड जनरेट नाही झाली. त्याच्यामुळे डिमांड सप्लाय गॅपमुळे आपल्याला जो प्राइस होता तो गेल्या सीझनला शेतकऱ्याला भेटला नाही. बरोबर. पण जेव्हा आपण ह्या सीझनची गोष्ट करूया, तर या सीझनमध्ये आपला क्रॉप आहे 10.5 मिलियन टनचा. यातलं जर आपण पोल्ट्री, कॅटल किंवा ॲनिमल फीड इंडस्ट्रीचा टोटल अॅन्युअल कन्झम्पशन जर बघायला गेलो, तर तो चालला जाईल आपला ऑलमोस्ट 6.5 to 6.8 मिलियन मेट्रिक ओके. टनचा. ओके. ओके. सो हा क्रॉप समजा आपण 6.5 जरी धरला, तर 6.5 10.5 मिलियन टन क्रॉप मध्ये 6.5 मिलियनचा आपला जो मील आहे, म्हणजे जो सीड यूज होणार आहे ते बरोबर. मील बनवायला, तो आपला तिथे यूज झाला. प्लस आपण जे एक्सपोर्ट करतो, इंडियाला एक बेनिफिट असं भेटलं, की इंडियाचा जो क्रॉप आहे तो नॉन जीएमओ क्रॉप आहे. अच्छा. म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड तो क्रॉप नाहीये नाहीये. बरोबर. त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आपल्याला थोडाफार प्रीमियम भेटतो ऍज कम्पेअर टू जीएम क्रॉप. अच्छा. आता जीएम क्रॉप्स, जीएम कंट्रीज कुठल्या कुठल्या आहेत? मेजर कंट्रीज आहे आपली ब्राझील, अर्जेंटिना, या USA. या 3 कंट्री जे आहेत ते ग्लोबल वर्ल्ड मध्ये वन ऑफ द टॉप मोस्ट मॅन्युफॅक्चरर्स ऑफ सोया सीड आहे. ओके. ओके. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र,
महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.